हे आहे परळी येथील बसस्थानक आहे। परळी येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचं प्रभू वैजनाथाचं मंदिर आहे। या ठिकाणी राज्यात नाही तर परराज्यातून भाविक दर्शनासाठी येतात। गेली 1 महिना झालं या ठिकाणी आपण पाहू शकतात बसस्थानक हे पाडून उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी नवीन बसस्थानकाचं काम सुरू आहे। हे बसस्थानकाचं काम करण्यासाठी अनेकदा बऱ्याच जणांना निवेदन द्यावं लागले की बसस्थानकाचं काम होण्यात यावे, परंतु काही 2 वेळा उद्घाटन झाले परंतु बसस्थानकाचं काम झालेलं नव्हतं। आता कुठं तर बसस्थानक पाडण्यात आलेलं आहे, परंतु या ठिकाणी प्रवाशांसाठी अत्यंत अपुरी सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी खूप कमी प्रमाणात शेड ठोकून या ठिकाणी प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु या ठिकाणी प्रवाशांना जागा पुरत नाही आहे। प्रवाशांना उन्हातानाची झळा शोषण करत या ठिकाणी त्यांना बसावं लागत आहे उन्हामध्ये, आणि चोरीचं तर प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे। या ठिकाणी CCTVची व्यवस्था नाही आहे, पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी जास्तीचा दिसून येत नाही आहे, काही नाही। या ठिकाणी आपल्यासोबत आहेत वंदे मातरम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप भाऊ जोशी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल भाऊ, या ठिकाणी चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे, काय मागणी कराल तुम्ही प्रशासनाकडे? सर्वात पहिले इथं CCTV असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आज इथलच्या सुरक्षिता व्यवस्था पोलीस नाही आहेत, इथं जनतेला प्यायला पाणी नाही आहे। ह्या जे गाड्या लागलेल्या आहेत, ही गाडी कुठली गाडी कुठं जाणारी गाडी किती प्लॅटफॉर्म नंबरला लागायला पाहिजे, किती नंबरला लागायला पाहिजे, तीसुद्धा व्यवस्था केलेली नाही। सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणजे आज लेकरांच्या परीक्षा चालू आहेत। हे प्रभू वैजनाथाचं पावनभूमी असल्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यामधून इथं प्रचंड भाविक येतात। भाविक येणाऱ्या भाविकाचे पाकिट मारलं जातं, महिलांची छेड काढल्या जाते। कुठे आहेत महिला पोलीस नाहीत बसस्टँडला, जेंट्स पोलीस नाहीत। आज एवढी दयनीय अवस्था आहे की धुळीचा म्हणजे माझी मायबारच्या लग्न सरायचे दिवस असल्यामुळे जर कुणा लग्नाला जायचं असेल तर तिथं कुणी ओळखायचं सुद्धा काम नाही। एवढी प्रचंड धूळ या बसस्टँडमध्ये आहे। किती मोठाले खड्डे आहेत, जर वयस्कर माणसाला इथं चालतासुद्धा येत नाही। आणि कोणती एक समजा लातूरला जाणारी गाडी कुठं उभा टाकते, बीडला जाणारी गाडी कुठं उभा टाकते, परभणीला जाणारी गाडी कुठं, कोणतीही गाडी कुठं उभं असल्यामुळे जनतेची पळापळ होते, वयस्कर माणसाला प्रचंड त्रास होतो। याचा या महामंडळ प्रशासनाने विचार करावा। भाऊ, गेल्या अगोदरच्या बसस्थानकामध्ये CCTV कॅमेरे होते, या बसस्थानकामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आले नाही, लावायला पाहिजे होते, काय सांगा याबद्दल? हे खूप हलगर्जीपणा आहे। परळीत बेपर्वाईनं सगळे काम करतात, कुणालाही कुणाचं बंधन राहिलेलं नाही, अधिकाऱ्यावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही, सगळं इथं बेजबाबदारपणे चालू आहे। आणि त्यामुळं जनतेची सुरक्षा चव्हाट्यावर आहे, जनतेची रामभरोसे काम चालू आहे सगळं। आज अशा कठीण परिस्थितीमध्ये जर अशा विविध घटना महाराष्ट्रात घडत आहेत। इथे परत रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये एका लहान मुलीवर बलात्कार झाला, इथं मग या स्टेशनमध्ये छेडछाडी होती, पण दाद ना फिर्याद कोण कुणाकडे दाद करणार? जर इथं पोलीस प्रशासन असतं, महिला पोलीस असते तर थोडी बहुत हिंमत प्रवाशामध्ये येते। पोलिसांचा वचक कमी होते असं वाटतं का तुम्हाला? 100% परळी परिसरामध्ये पोलिसांचा वचक कमी झालेला आहे। पोलीस प्रशासनामध्ये भरपूर बदल करावा, त्यामुळे की जनतेची सुरक्षा व्यवस्थित होईल। वंदे मातरम सेनेची काय भूमिका असणार आहे आता यासाठी? हे जर प्रकरण 8-10 दिवसात व्यवस्थित झालं नाही तर प्रचंड जनआंदोलन उभारेल, आणि ह्याच्या जर काही झालं त्याचा संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील। हे होते वंदे मातरम सेनेचे राज्य अध्यक्ष दिलीप भाऊ जोशी यांचं म्हणणं आहे या ठिकाणी तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा वंदे मातरम सेनेच्या वतीने मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।